असं असं समजा तुम्ही काय पहिल्यापेक्षा 25-50% मतदान जास्त पडणार ओमदादाला आणि ओमदादा निवडून येणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. हा, मी एकटाच म्हणत नाही, आखी जनताच्या तोंडात हीच आहे. सोनं सापडायला नशीब लागतं. आपल्या चिताला ओमदादा ही सोनच आहे. आपली कामं वेळाला होते ते म्हणजे काय म्हणावं लागेल. एक तर पट्या असा येऊन गेलाय गावाला की ज्या वेळेस तुमच्या गावाला रेल्वे चालू करेन त्यावेळेसच माघारी येईन म्हणलं होतं. रेल्वे बी चालू झाली आणि त्यानं आला बी नाही. हा, हे काम चालू जे रेल्वेचं आहे ते ओमदादानंच केलंय. समजा आता आम्हाला पुण्याला जायचं, आमची लेकरं पुण्याला आहे ती, इथनं रेल्वे चालल्यावर आपलं त्यांना काहीतरी काहून राशन पाणी न्यायला सुद्धा अडचण नाही. त्याच्यात महत्वाचं काम आहे ती. ओमदादामुळे हे काम 40 वर्षात जी काम झालं नाही ते ओमदादानं या चालू मध्ये पाठपुरावा करून काम चालू केलंय. ती काय म्हणते ती आम्ही केलं. तुम्ही काय केलंय? हा, किसम तर स्वतःच भरले तर ही केलंय तुम्ही. दुधाचं आमचं 20 रुपयानं पाण्याची बाटली का लागली म्हणून आम्ही गेलो. त्यांनी जटून आम्हाला लगेच भाव 1-8-10 दिवसामध्ये चालू केला. मग असं घरच्यासारखं एवढं असताना पलटी खायची त्याचा उपयोगच नाही. आईला आई मावशीला मावशीच म्हणायचं. त्यांना निवडून आपण देतो पण पुन्हा भेटायचं म्हणल्यावरती काय म्हणते ते शिपाई साहेबाला त्रास देऊ नका, 5 मिनिटं थांबा, काय साहेबाला सवड नाही. ही तर तसं नाही. घरच्यासारखं जायचं की लगेच काय आहे ते आपलं मनातलं सांगायचं आणि आपल्या कामाला गाठ घालायची. आणि आवड अप्रुकी किती आहे. एक बाई उभा होती तिथं, मावशी इथं बसा म्हणलं. ती खाली बसविलं. शेताचं मॅटर होतं त्यांचं. लगेच करू म्हणलं, 4 दिवसात लगेच तुमचं काम करू. मग एवढ्या अप्रुकी तिथं आहे म्हणल्यावर त्या माणसाला आपण कसं राहावं लागतं. उजनीच्या पाण्याच्या आशानं आम्ही म्हातारं झालो. 8 निवडणुकी झाल्या त्या तरी उजनीचं पाणी यायच लागलं होतं. जेव्हा या ओमदादानं जेव्हा ही गोष्ट म्हणजे पक्की मनावर घेतली त्यावेळेस ती मार्गी लागली. नाहीतर मार्गी लागत होती की 40 वर्ष लागली नाही आणि आता लगेच लागत होती काय? लागत नव्हती. त्याचा काय उपयोग आहे? त्याला काय कोण बी मोठेपणा घेत म्या केलं पण जटणार करणारा माणूस ओमदादा आहे. ज्या वेळेस ओमदादानं मनावर घेऊन हे केलंय त्यावेळेस आता पाणी 100% आल्यात जमा आहे. काम कोणचं फेलच जात नाही. त्यांच्याकडे गेलेलं कानावर घातलेलं असा नेता फिरून मिळणार नाही बरं का. मशाल खून आहे काय, ओमदादाची खून मशाल आहे. त्या मशालीच्या पुढलं बटन दाबूनच ओमदादाचा विजय करायचा. असं जे नेतं ओमदादासारखं मुंड्यासारखं किंवा या इलसराव सारखं असं नेता असलं तर आपल्याला कसलीच टंचाई भासणार नाही. काम दमदार आणि ओमदादा पुन्हा